ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात मतचोरी संदर्भात प्रात्यक्षिक, तर शरद पवारांच्या समोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक। देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवा तूच सांगना यानं उत्तर। नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकांमध्ये जाहिराती। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, कांदा निर्यात बंदीवरून प्रश्न। भारत पाक सामन्याच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं ठिकठिकाणी आंदोलन। पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवत भारत पाक सामन्याचा निषेध। बॅट तोडत महिलांकडून सामन्याचा निषेध। ऑपरेशन सिंदूरवेळी उद्धव ठाकरे विदेशात पर्यटन करत होते। देशाप्रती भावना असते तर ठाकरे तात्काळ भारतात परत आले असते, मात्र ठाकरे 10 ते 12 दिवस लंडनमध्येच राहिले। भाजपच्या बावनकुळेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरे संजय राऊतांचा राष्ट्रवाद हा ढोंगीपणा। आधी आपल्या पक्षातील मिलिंद नार्वेकरांना क्रिकेट समितीतनं पायउतार करा। खरोखरच पाकिस्तान विरोधी असाल तर घरापासून सुरुवात करा। भाजपच्या नवनाथ बन यांचं आव्हान। पंतप्रधान मोदींना अंधारात ठेवून मॅच खेळण्याचा हा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य। खेळाकडे खेळाच्या दृष्टीनं पहा, कोणताही मुद्दा भावनिक करू नये। वेळ मिळाल्यावर भारत पाकिस्तान मॅच पाहणार, अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवार असे बोलत असतील तर त्यांच्या अंगात पाकड्यांचं रक्त, राऊतांची जहरी टीका। भारत पाक सामन्यावरून टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सुद्धा बहिष्काराचे वारे। एका इंग्रजी दैनिकाचं वृत्त। सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेला खेळाडू आणि प्रशिक्षकांची गैरहजेरी। आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही भारत पाक सामना खेळणार आहोत, सहाय्यक प्रशिक्षक यांची प्रतिक्रिया। अमेरिकेत असल्यामुळे ICCचे अध्यक्ष जय शाह भारत पाक मॅचला अनुपस्थित राहणार, तर BCCIचे हंगामी अध्यक्ष राजीव शुक्ला या ठिकाणी उपस्थित राहण्याचीही शक्यता। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये BCCIच्या परिवारातील कुणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबियांच्या भावना समजल्या नाहीत। दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांची प्रतिक्रिया। हॉटेल चालकांनी भारत पाकिस्तान मॅच दाखवू नये, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं वक्तव्य। भारत पाक मॅच दाखवणाऱ्या हॉटेलमधील TV स्क्रीन बॅटनं फोडणार, शरद कोळींचा इशारा। नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवा। बिल्डरला मस्ती आली असेल तर ऍक्शन घेणं आपल्या हातात, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। पुण्यात ट्रॅफिकच्या वेळी पर्रीकरांचा अर्खफिरा। महिलेचा अजित पवारांना सल्ला, तर पर्रीकर कोण असं म्हणत अजित पवारांचा महिलेला प्रश्न। गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे महिलेचं अजित पवारांना प्रत्युत्तर। पहलगाम हल्ल्यावेळी ज्या भावना होत्या त्या भावना आता कुठे गेल्या? ज्या देशामुळे सिंदूर पुसलं गेलं त्या देशाबरोबरच सामना काय खेळायचा? मृत संतोष जगदाळे यांच्या पत्नींची प्रतिक्रिया। काय वाटेल ती किंमत मोजू, पण सामाजिक ऐक्य जपू। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। दिवंगत संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला। मोठ्या नेत्याची विकेट पडली, त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योग केल्यामुळे ते क्लीन बोल्ड झाले। नाव न घेता सुरेश धसांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। बीडच्या पिंपळनेरमधील गोरक्ष दवडकरांची आत्महत्या। OBC आरक्षण संपत असल्याच्या भावनेतनं आत्महत्या। गोरक्ष देवडकरांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, नातेवाईकांची माहिती। लखनौमध्ये इंडिगोच्या विमानाचा अपघात टळला। वेग वाढवून सुद्धा विमान उड्डाण करू शकलं नाही। कॅप्टननं विमान धावपट्टीवरच थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली। खासदार डिंपल यादव यांच्यासह 151 प्रवासी या विमानानं प्रवास करत होते। भारताच्या लेकीचा गोल्डन पंच। जास्मिन लंबोरियानं बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण, तर 57 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा। भारतीय हवाई दलाकडून 114 राफेल विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे सादर। संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी मंडळ यावर चर्चा करणार। प्रस्ताव मान्य झाल्यास मोठा संरक्षण व्यवहार ठरणार। काँग्रेसनं भाजपवर केलेल्या कथित मतचोरीच्या आरोपाला नक्षलवाद्यांचं समर्थन। लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी करून भाजपनं सत्ता मिळवली, नक्षलवाद्यांकडून पत्रक जारी। लंडनमध्ये स्थलांतराविरोधी 1 लाख निदर्शक रस्त्यावर, तर ब्रिटनमध्ये स्थलांतरित हॉटेल्स बाहेर निदर्शनादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा हल्ला। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग,
भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।